बघितलंस का ते? बघ ना. हो. ए वाव, शाहिद कपूर. मस्त ना. ए हा फोटो मला सेंड कर ना. मस्त. हे बरं यार, म्हणजे डाउनलोड मी करायचं आणि वॉलपेपर तू ठेवणार. शाहिद कपूर अपना क्रश रे. क्रश? कधीपासून? अगं लास्ट टाइम तर ऋतिक होता ना. अगं एका तरी गोष्टीवर स्थिर राहा आयुष्यात. सुनिधी मला सांग, समजा तुला एखाद्या नेलपेंटची शेड आवडली तर आयुष्यभर तू तीच शेड लावतेस का? नाही ना. माझं पण तसंच आहे. अगं पण ते तस. हाय हाय कैवल्य. हे कसला भारी दिसतो ग हा. हो ना, इथे वरतीच राहतो. माझा खूप छान मित्र आहे अगं तो. कळलं मला. नाही तुला न बघता निघून गेला ना, त्यावर ना कळलं. ए हॅलो, व्हॉट डू मीन? हे बघ, तू माझा खरंच खूप चांगला मित्र आहे आणि मी ते प्रूफ करून दाखवू शकते. हो. बर, तू चॅलेंज करू नको मला. चल, लागली बेट? लागली. काय? त्या फालतू मुलांच्या घरी मी तुला जाऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही. असं काय करताय पप्पा? प्लीज मला काय म्हणायचं ते एकदा नीट ऐकून तरी घ्या. तू एकही शब्द बोलायचा नाहीयेस, कळलं? काय? नाही, ते चहा आणून देऊ. चहा? मग हे समोर आणून काय ठेवलंय? उसाचा रस? ओ तुम्हाला ऑलरेडी चहा दिलेला आहे. मग ओ सॉरी. हा, पप्पा प्लीज ऐकून घ्या ना माझं. तुम्हाला माहितीये का, माझ्या ऑफिसमध्ये ना एक खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात मला खूप मोठमोठ्या लोकांसमोर गाणं गायचंय. निदान त्यासाठी तरी मला कैवल्यकडनं गाणं शिकण्याची परमिशन द्या ना पप्पा प्लीज. नाही म्हणजे नाही. अगं ती मुलं अजिबात चांगली नाहीयेत. मी तुला तिथे जाऊ देणार नाही. असं काय करताय पप्पा? पप्पा पप्पा तुम्हाला आठवतंय काय? मी लहान असताना किती उत्साहाने तुम्ही मला अथर्व शीर्ष मंडळाच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला होता. हो, पण काय फायदा झाला? तिथे जाऊन मारुती स्तोत्र म्हणून आलीस तू. हो, पण तसं असलं तरी तुम्हाला खूप आनंद झाला होता ना पप्पा? झाला होता की नाही? खरं सांगा, झाला होता की नाही? हो ना, झाला होता. मग आता नाही वाटत आहे का तुम्हाला माझं सगळ्यांनी कौतुक करावं, माझ्या गाण्याने मंत्रमुग्ध होऊन सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या, मला बक्षीस मिळावं, मी खूप खूप मोठं व्हावं? नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही बेटा, मला वाटतं, पण माझा त्या मुलांवर विश्वास नाहीये ग. असं काय करता? काय 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 आता? हे काय आहे? काय? तुम्ही चहा का नाही प्यायला अजून? सॉरी, म्हणजे आम्ही बोलत होतो म्हणून राहिला. नाही नाही, अजिबात ऐकून घेणार नाही. अरे गरम चहा थंड झाला ना. बर, मग गरम करून आणून देतोस? लगेच लगेच दोघांसाठी चहा प्लीज. पप्पा तुमचा त्यांच्यावर विश्वास नाहीये ना, पण माझ्यावर आहे की नाही? आहे ना विश्वास पप्पा? तुम्हाला असं वाटतं का की तुमची मुलगी तुमची मान खाली जाईल असं जरा तरी काही वागेल? नाही वाटत. नाही वाटत ना? नाही वाटत की नाही? मग प्लीज पप्पा माझ्यासाठी एकदा कैवल्यला विचारा ना, तो मला गाणं शिकवेल का? प्लीज पप्पा, प्लीज 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 ना पप्पा. ओके. हे बघ बेटा, फक्त तुझ्या करता मी बोलतो त्या कैवल्याशी. थँक्यू पप्पा, तुम्ही किती छान आहात. थँक्यू. असू दे. हो सोना, आणणार आहे मी इयरिंग्स. लक्षात आहे माझ्या. तुम्ही सोना, तुला नंतर फोन करतो. नाही, बोला ना, बोला. मी थांबतो ना, बोला प्लीज. येस बाबू, येस. आय लव्ह यू टू. येस, बाय बाय. ठेव. कशाला फोन ठेवलात? मी काही चोरून ऐकणार होतो का? नाही. काय झालं, दरवाजा उघडा दिसला म्हणून आलो. अच्छा. बाय द वे, कोण? कर्ज हवं का विचारत होते. अच्छा, सोन्यावरच कर्ज देतात ना ते. येस. थँक्यू. नाही म्हणजे आत्ताच खालनं चहा घेऊन आलोय, पण पोहे चालतील. चांगलंय. थँक्यू. बरं, काय कोणी कंप्लेंट वगैरे केली का आमची? नाही, कंप्लेंट आलीये म्हणून आलो नाही. आज मी रिक्वेस्ट करायला आलोय. रिक्वेस्ट? काय उन्हाळी संस्कार वर्ग वगैरे जॉईन केलाय का? एकदम एवढा बदल ही काळाची गरज आहे आणि गरजेनुसार तो माणसाला गरजू बनवतो.
क्या बात आहे. म्हणजे मॅच फिरली म्हणायची. काय करणार, बाल हट्टा पुढे कुणाचं काही चालतं का? पण तुमच्याकडे कोणी केला बालहट्ट? आमची मुलगी प्रगल्भा. ओ ती बालहट्टी. हा, तिचा गाण्याचा कार्यक्रम आहे ना. म्हणजे प्रगल्भा पण गाते? गाते. अहो देवानं काय गळा दिलाय तिला, अतिशय सुरेल. शास्त्रोक्त शिक्षण मिळालं ना तर पट्टीची गायिका होईल बघा. अगदी बरोबर बोललात. हे बघा, झारखंडला एक गुरु आहेत, अप्रतिम शिकवतात. त्यांच्याकडे पाठवा. 22-23 वर्षात अशी ताऊन सुलाखून निघेल. हवा असेल तर आर्थिक मदत मी करतो तुम्हाला. रेल्वेचं तिकीट माझ्यातर्फे. हा, वन वे फक्त. नाही, तिकडे झारखंडला वगैरे नको. इथे मुंबईतच तिने एक गायक बघितलाय. हो. नाही मग काय प्रॉब्लेम काय? नाही, माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमचा काही प्रॉब्लेम नाहीये ना. इस्पेशली कैवल्य तुझा. ती इकडनं जाणार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तिथे कायमची राहणार असेल तरी मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही, ती इथनं जाणार नाहीये तर इथं येणार आहे आजपासून गाणं शिकायला कैवल्य तुझ्याकडे. नाही नाही नाही, हे बघा नागावकर, मी काही तिला गाणं वगैरे शिकवू शकत नाही. मला नाही जमणार ते. अरे पण तू आत्ताच म्हणाला ना तुला काही प्रॉब्लेम नाही म्हणून. अहो पण मी स्वतः स्ट्रगल करतोय आणि मी नाही शिकू शकणार तिला. म्हणजे माझ्यातच टॅलेंट नाहीये तर मी काय शिकवणार हो तिला, नाही का? मी तेच म्हणालो प्रगल्भाला की त्याच्यातच काही टॅलेंट नाहीये आणि ती काही टॅलेंट शो मध्ये भाग घेत नाहीये. असाच एक कार्यक्रम आहे. अरे शिकव तिला, तुला सुद्धा 4 पैसे मिळतील पोटा पाण्याकरता. हे बघा, पोट माझं लहान आहे आणि पाणी मी कमी पितो. मग फुकट शिकव. तुझे यार सांग ना त्यांना, मला नाही जमणार आहे. नागावकर म्हणालाय ना तो, त्याच्यात टॅलेंट नाहीये. म्हणजे तो शिकू शकणार नाहीये नागावकर, प्लीज. अरे 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 अरे, कशी रे तुम्ही आजकालची पिढी. अरे लगेच नाही म्हणताय. अरे जरा वेळ घ्या, विचार करा आणि मग ठरवा ना. केला विचार, घेतला वेळ. नाही जमणार. नाही जमणार. तुला गाणं शिकवायला जमणार नाही? नाही. ठीक आहे, मग आता सोसायटीच्या मीटिंग मध्ये रेशमाचा विषय काढायला मी मोकळा. ठीक आहे, ठरवा आणि कळवा. हे प्रोडक्शन वाले काय समजतात स्वतःला? काय 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 झालंय? 3-3, 4-4 वर्ष काम करून सुद्धा आम्ही ज्युनियर. हा, आम्ही आर्टिस्ट नाही का? माणसं नाही आम्ही? चिल मिनल. व्हॉट चिल? व्हॉट चिल? इथे आम्हाला 10 बायकांमध्ये एकच फॅन देतात. उन्हात बसवतात दिवसभर. आणि कोण ती काल आलेली स्टार? तिला वॅनिटी काय, छत्री काय, सगळे लाड. मग तू द्यायची ना तुझी अमरेला. अगं मुद्दा तोच आहे. का मी का न्यायची माझी अमरेला? आधी हे घे चहा. नकोय चहा, मला भूक लागली आहे. अगं निकम आजींनी चकल्या दिल्या आहेत, त्या मी तुला चकली हाऊस. अय्या किती गोड आहे. किती गोड आहे. दोघी बावळट. अगं घरात खायला आणलेली गोष्ट त्याच तू घर केलंस. खा खा. पोहे कोणी केले? मला पोहे हवे होते. अगं पण ज्यांच्यासाठी केले होते त्यांनाही मिळाले नाहीत. म्हणजे नागावकर आले होते. तू नागावकरांसाठी स्वयंपाक करायला लागलीस आता? काही काय बोलतेस, वेडी आहेस का जरा? बरं, तो एक माणूस त्याच्या सतत पोटात दुखत असतं. काय झालं? काय कंप्लेंट करायची होती आता? कंप्लेंट नाही, रिक्वेस्ट करायला आले होते. नागावकर रिक्वेस्ट? काय काय प्रॉब्लेम काय तुझा? प्रगल्भा, हा प्रॉब्लेम आहे. तुझे मी एक वेळ घरातली सगळी कामं करीन, पण मी तिला गाणं शिकवणार नाही. जा जा, तू तरी समजाव त्याला. कॉलर, तुला समजवण्याची गरज आहे. अरे काय बोलतोय तू? त्या प्रगल्भाचे डोळे बघितले का तू? अरे एक्सरे मशीन सारखे आहेत. म्हणजे अंगावर कपडे घातले असतील ना तरी सुद्धा असं ऑकवर्ड व्हायला होतं. म्हणजे याला
कसं शिकवणार आहे तो गाणं? नागावकरांचे डोळे पाहिलेत का तुम्ही दोघांनी? असे मशीन गन सारखे आहेत. आज ते पहिल्यांदा खाली गेलेले पाहिलेत मी. पहिल्यांदा रिक्वेस्ट करतोय तो. रिक्वेस्ट? स्कॉलर, तुला दोस्ती आणि कुस्ती यातला फरक कळत नाही का? मग काय? रिक्वेस्ट नाही, धमकी देऊन गेला तो आपल्याला. मला एक कळत नाही, त्या नागावकर सारख्या माणसाच्या धमकीला आपण का भीक घालतोय? अरे पण उद्या त्याने सोसायटी मीटिंग मध्ये खरंच विचारलं ही रेश्मा कोण आहे, ही इथे का राहते, तर काय उत्तर देणार होत आपण? हे बघ सुजय, तो नागावकर आहे ना, तो रात गई बात गई ॲटिट्यूडचा माणूस आहे. आणि त्याला कंप्लेंट करायची असेलच ना, तर तो ती कधी आणि कशीही करू शकतो. कैवल्य, काहीही झालं ना तरी तू प्रगल्भाला गाणं शिकवायचं नाहीयेस. क्या? मीनल, हे तू बोलते? आजचा ना डेच वेगळा आहे, सगळं उलटच होत आहे. नागावकर रिक्वेस्ट करतायत, तू कैवल्याची साईड घेतेस. थँक्स यार मीनल, तू आज माझी बाजू घेतलीस याबद्दल मला आश्चर्य वाटतंय आणि तुझा अभिमानही वाटतोय. सुजय, भेंडी ती प्रगल्भाना. एक मिनिट. तू तुझ्या शुद्ध भाषेत सुभाषित उधळण्याआधी सांगतोय प्रगल्भाला गाणं शिकवण्याची संधी ही आपल्याकडे चालून आलेली सुवर्ण संधी आहे. ती आपण दवडली तर आपण मूर्ख ठरू. काय सुवर्ण संधी? काय संधी आहे याच्यात? काय अकला गहाण टाकलेत का तुम्ही? हा, आज जर आपण नागावकरशी चांगले वागलो तर उद्या त्याला आपल्याशी चांगलं वागण्याचं ऑब्लिगेशन येणार आहे. किमान त्या दडपणाखाली का होईना पण तो आपल्याशी चांगलं वागेल. चांगलं म्हणजे आम्ही तुझ्याशी वागतो तसं ना? म्हणजे ते आम्ही वागतो कारण तू सतत मदत करतो ना. आशू, तुझं असं बरोबर आहे. काय माहितीये का, नागावकरचा प्रॉब्लेम नेहमीसाठी सॉल्व्ह करायचा असेल ना तर कैवल्याने पग्गूचा क्लास घ्यायलाच पाहिजे. पग्गू? हा, ती काय बालमैत्रीण आहे तुझी? काय गाणं शिकवणं काय सायकल शिकवणं इतकं सोपं वाटलं का तुला सुजय? अर्थातच नाही, ऑब्व्हियसली नाही. पण म्हणून म्हणतो ट्राय करून बघ. तो नागावकर बरा वागला तर फायद्याच ठरणार आहे ते. समजव यार ह्याला. मला काय काहीच प्रॉब्लेम नाही, मला काहीच प्रॉब्लेम. प्लीज प्लीज. एकदा सांगितलं ना मी, नाही. किमान किमान रेश्मासाठी एवढं कर. फोन चेक कर. फोन चेक कर. तुला एक कॉन्टॅक्ट पाठवलाय मी, तो सेव्ह कर. का? हे आता काय आहे, त्या प्रगल्भाला मी गाणं शिकवणार. तिला गाणं शिकवता शिकवता मी स्वतःचं गाणं विसरणार आणि मला गाणं येत नाही म्हणून मी वेडा होणार. सायकॅट्रिस्ट डॉक्टर शहाणे. नाही काय नाही, त्या सायकियाट्रिस्टला बोलवायला लागेल अशी वेळ आणू देऊ नका. 4 दिवस ऍडजस्ट करा. काय? ओके प्लीज. माझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. जगा ग जगा ग वाऱ्यावरती उडतो तुझा जगा ग जगा ग. ए आशा, काय नाही सारखी टिंपाट गाणी गात असतोस? टीमपाट यात काय वाईट आहे? हं? आणि असलं ना तरी ते ऐकणाऱ्याच्या मनात असतं. गाणारा नेहमी स्वच्छ मनाने गात असतो. जा आता स्वच्छ मनाने दारुगड जा. तू जास्त जवळ गो. जगा ग वाऱ्यावरती उडतो तुझा वाऱ्यावरती उडतो तुझा. हाय मीनल. हाय प्रगल्भा. केवू, कैवल्य कुठे आहे? हो, ये ना, ये ये. हा हा.
केऊ कुठे आहे? आहे ना आहे कैव गुरुजी, बघा बरं तुमची शिष्य आली आहे. आलो. हाय. हाय प्रगल्भा. सो प्रगल्भा, येस केऊ. सर सर म्हणायचं मला आता. शिक्षक आहे ना आता मी तुझा. केऊ सर. आणि हे शिक्षकांबरोबर जे आपण ठेवतो ना आदरयुक्त, आदरयुक्त प्रेम. नाही आदरयुक्त अंतर, ते थोडंसं ठेवायचं. ओके. तर प्रगल्भा, तुला आता काय कितपत गाण्याबद्दल माहिती आहे हे मला जरा जाणून घ्यायचंय. त्यानुसार तुला कसं गाणं शिकवायचं आहे मला प्लॅन करता येईल. ओके. हो सर, चालेल ना सर, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी. आणि मी जे सांगणार आहे ते काय मनावर टिपून घेणार आहेस का ग? मी देतो ना वही पेन, आहे माझ्याकडे. नाही नको, आता सध्या पुरतं मनावरच टिपून घेते मी. चालेल ना? चालेल ना. चहा घेणार आहे का कोणी? हो मला चालेल, पण चहात जरा साखर जास्त घाला. मला गोड खूप आवडतं. बोला ना सर, गोड गोड. मी चहा करते. ओके. तर प्रगल्भा, तू काय कर. काय करू सर, सांगा ना सर, तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे सर. मी दुसऱ्या खोलीत जाऊ का? मग हिलाही जाऊ देत घराबाहेर. मी बसतो इथेच, तू पण बस ग. काय करायचं ते कर, पण बसून कर. हा हो चालेल. ठीक आहे. हे बघ, तुला फार काही करायची गरज नाहीये प्रगल्भा. हा. मी जेवढं सांगतोय ना तेवढंच कर. हा? आता आदरयुक्त अंतर ठेवून मला एखादं गाणं गाऊन दाखव. हो चालेल ना. प्रगल्भा आपके सामने पेश करने जा रही है. तो दिल थाम के बैठी है. जी, फिल्म वीर ज़ारा से ये अगला गीत. ये गीत, ये गीत, ये गीत. काय 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 ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम चाललाय का? हा? हे निवेदन, अगला गीत, एको वगैरे कशाला देताय? फक्त गाणं गायचंय प्रगल्भा, फक्त गाणं गायचंय. हा? चल. सर काय? आशीर्वाद द्या सर. जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ ऐसी धड़कने ऐसी. हरकत नाही. थँक्यू सर. नाही नाही, या गाण्यात खूप हरकती आहेत, त्यातली एकही हरकत घेतलेली नाहीयेस तू. पण हे गाणं गायला म्हणजे काहीच हरकत नाहीये. हरकत म्हणजे डाऊट नाही प्रगल्भा, हरकत म्हणजे मुरकी घेणे. हा सर, ती मला लगेच जमेल सर. सर तुम्ही मला एक चान्स द्या, मी लगेच करून दाखवते तुम्हाला. तिला जमेल. जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. कसं वाटलं सर तुम्हाला गाणं? दरिद्री. हे बघ प्रगल्भा, पहिले हा जो माईक आहे ना हा बाजूला फेकून दे. हा, इथे इंटरव्ह्यू वगैरे चाललेला नाहीये. ही जी मुरकी घ्यायची आहे ना ती आवाजातनं घ्यायची, हातानी नाही. म्हणजे कसं सर? तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का प्रगल्भा? तू ना फार काही गाणं वगैरे ऐकलेलं नाहीच आहेस चांगलं काही. तर पुढे काही शिकवायच्या आधी तू काहीतरी ऐकून यायला हवंस असं मला वाटतंय. मी तुला एक गाणं सांगतो, ते ऐकून ये. अतिशय सोपं गाणं आहे. बेंदेची बिना गाण शोनाबो तोमार अशा नावाचं गाणं आहे, ते ऐकून ये. हे गाणं आहे? हो, हे गाणं आहे. नक्की ना की तू माझी फिरकी घेतोयस? गुरूंवर अविश्वास? अरे बाप रे,
नाही नाही तसं नाही अरे पण मग हे बेंदेची तोमार हे असं कधी गाणं असतं का? बापरे, परत गुरूंवर विश्वास. परत? अरे बापरे. बास बास. आता जोपर्यंत तू हे गाणं ऐकून येत नाहीस तोपर्यंत मी तुला पुढे काही शिकवणार नाही. कैवू सर सांगा ना कुठे मिळेल मला हे गाणं? शोधायचं शोधायचं प्रगल्भा. देवानी आपल्याला कान, नाक, डोळे, तोंड, पाय सगळं दिलंय ना. ते काय फक्त आगाऊपणा करायला दिलंय का? शिकायचंय ना, मग शोधायचं. तर श्रोते हो, रात्रीचे 7:15 झालीत. आजची शिकवणी इथेच समाप्त होतीये. शुभरात्री. ऐकत रहा शिकवणार का गीत मला.